हॅलो एव्हरीवन, आज आपण इंग्रजीमध्ये ॲटचा वापर कधी करायचा हे शिकणार आहोत. तर शांततेने सर्वांनी पहा, ॲट कधी वापरलं पाहिजे इंग्लिशमध्ये. हा व्हिडिओमध्ये तुमचं संपूर्ण क्लिअर होऊन जाईल. तर चला तर वेळ न घालवता व्हिडिओला चालू करू. ॲट कधी वापरलं पाहिजे. सर्वात आपण ॲटचं इंट्रोडक्शन पाहू. ॲट म्हणजे विशिष्ट वेळ किंवा जागा किंवा बंधू दाखवण्यासाठी ॲटचा वापर आपण करतो. इट इज यूज्ड फॉर स्पेसिफिक टाइम, प्लेस ऑर पॉइंट. ॲट हे आपण एखादी वेळ दाखवण्यासाठी किंवा जागा दाखवण्यासाठी किंवा बिंदू दाखवण्यासाठी वापरले जाते. तर कोणकोणत्या ठिकाणी वापरले जाते पाहू. ठिकाणासाठी ॲट वापरलं जातं. प्लेस, ठिकाण म्हणजे प्लेस. ॲट वापरतो जेव्हा विशिष्ट जागा दाखवायची असेल त्यावेळी. म्हणजे आपण ठिकाण कोणतं तरी आपल्याला दाखवायचं आहे, तर ते आपण वेळी ॲट वापरतो. तर पहिलं वाक्य आपण काही वाक्य तुम्हाला दाखवतो. ॲट ठिकाणासाठी कधी वापरलं जातं. आय एम ॲट दी बस स्टॉप. मी बस स्टॉपवर आहे. म्हणजे बस स्टॉपवर आहे, तर ती लोकेशन आपण दावलं, ठिकाण दावलं, तर कसं म्हणायचं, ॲट वापरलं तिथं. आय एम ॲट दी बस स्टॉप. तो घरी आहे. ही इज ॲट होम. घरी हे काय ठिकाण आहे, त्यामुळे आपण काय वापरलं, ॲट वापरलं. ही इज ॲट होम. ती शाळेत आहे. शी इज ॲट स्कूल. शी का वापरलं, ज्यावेळी फिमेल असेल त्यावेळी आपण शी वापरतो. इज म्हणजे आहे, ॲट लोकेशन दावलं आपण, आणि स्कूल शाळा. शी इज ॲट स्कूल. काही लोकेशन आलं, शी इज ॲट स्कूल. ठिकाण दावायचं असेल त्यावेळी ॲट वापरलं जातं. अजून कुठं वापरलं जातं ॲट. टाईम ज्यावेळी दावायचं असेल त्यावेळी ॲट वापरलं जातं. चला तर अजून ॲट किती वापरलं जातं ते आपण सांगू. ॲट वापरतो विशिष्ट वेळ दावण्यासाठी. म्हणजे आपल्याला एखादं कोणीतरी टाईम सांगितलं असेल किंवा टाईम सांगायचं असेल, त्या ठिकाणी आपण ॲटसुद्धा वापरतो. तर काही उदाहरणे पाहू आपण. ॲट. आय वेक अप ॲट 6 AM. मी सकाळी 6 वाजता उठतो. मी कधी उठतो, 6 वाजता. टाईम जर दावायचं आपल्याला, तर त्या ठिकाणी आपण ॲट वापरला आहे. आय वेक अप ॲट 6 AM. म्हणजे मी सकाळी 6 वाजता उठतो. द मूवी स्टार्ट ॲट 9 PM. सिनेमा 9 वाजता सुरू होतो. किती वाजता सुरू होतो, 9 वाजता. काय लोकेशन दावायचं आहे, त्यामुळे आपण म्हणलेलं आहे ॲट 9 PM. तिने मध्यरात्री फोन केला. शी कॉल्ड मी ॲट मिडनाईट. म्हणजे आपण ह्यामध्ये वेळेचं महत्त्व कधी असेल किंवा वेळेचं टाईम दावण्यासाठी आपण ॲट वापरला आहे. तर शी कॉल्ड मी ॲट मिडनाईट. तिने मला कॉल कधी केला, ॲट मिडनाईट. इव्हेंटसाठी ॲट वापरतो जेव्हा एखाद्या कार्यक्रमात किंवा घटनास्थळी असताना. आम्ही पार्टीत भेटलो. वी मीट ॲट दी पार्टी. म्हणजे इथे ठिकाणच आहे, कुठले पार्टीचं ठिकाण आहे, त्यामुळं आपण कसं म्हणलो, वी मेट दी पार्टी. त्याने सेमिनारमध्ये भाषण केले. ही स्पोक ॲट दी सेमिनार. घटना घडून गेलेली आहे, त्यामुळे भूतकाळातील वाक्य वापरले आहे. स्पोक. ही स्पोक ॲट दी सेमिनार. तर मित्रांनो, कसा वाटतो व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे, तुमच्या जिल्ह्याचे नाव मेन्शन करा. ॲट वय आणि टप्पा दावण्यासाठी ॲटचा वापर केला जातो. तर कसं वापरलं जातं. शी गॉट मॅरीड ॲट 25. त्याचे लग्न 25व्या वयात झाले. ही गॉट मॅरीड ॲट 25. म्हणजे वय एक निदर्शनास दावायचं आहे, त्या ठिकाणीही आय वापरलं जातं. तिने 10व्या वर्षी गाणं सुरू केलं. शी स्टार्टेड सिंगिंग ॲट 10. शी स्टार्टेड सिंगिंग ॲट 10. लक्ष किंवा दिशा दावण्यासुद्धा ॲट वापरलं जातं. ही थ्रू दी बॉल ॲट मी. त्याने चेंडू माझ्याकडे फेकला. ही थ्रू दी बॉल ॲट मी. तिने भावावर ओरडली. शी शाउटेड ॲट हर ब्रदर. तिने भावावर ओरडली. शी शाउटेड ॲट हर ब्रदर. तर
ॲट वॉज, इन वॉज, ऑन आपण म्हणणार आहे. ॲट बिंदू वेळ ठिकाण जाण्यासाठी, इन आत किंवा मोठं स्नान, ऑन म्हणजे वर पृष्ठभाग किंवा दिवशी. उदाहरण ॲट 5 PM म्हणजे 5 वाजता. इन दी रूम म्हणजे खोलीत. ऑन दी टेबल म्हणजे टेबलावर. ज्यावेळी कोणती वस्तू टेबलावर असेल तर आपण म्हणतो ऑन दी टेबल. कोणती वस्तू घराच्या आत असेल किंवा कोणती आत असेल त्यावेळी आपण कसं म्हणतो इन दी टेबल. ॲट 5 PM. सरावासाठी आपण काही उदाहरणे पाहू. चला तर सिंपल सेंटेन्सची वाक्य म्हणजे सिंपल प्रॅक्टिस वाक्य आहेत आपण पाहू. ती गेटवर वाट पाहत आहे. ती गेटवर वाट पाहत आहे. शी इज वेटिंग ॲट दी गेट. शी इज वेटिंग ॲट दी गेट. आम्ही रात्री अभ्यास करतो. वी स्टडी ॲट नाईट. वी स्टडी ॲट नाईट. तो विनोदावर हसला. ही लंग्ड ॲट दी जोक. तो विनोदावर हसला. ही लंग्ड ॲट दी जोक. तो क्रिकेटमध्ये चांगला आहे. ही इज गुड ॲट क्रिकेट. तो क्रिकेटमध्ये चांगला आहे. ही इज गुड ॲट क्रिकेट. ट्रेन पुण्यावरून थांबते. द ट्रेन स्टॉप्स ॲट पुणे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला किंवा अधिक माहितीसाठी हवे असल्यास तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.